येत्या 15 तारखेला नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, सूत्रांची माहिती। भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय, विश्वगुरू शांत का आहेत? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची अवकात नाही। बावनकुळे आणि नवनीत राणांचा पलटवार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी, यावरून 2 मतप्रवाह। केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांना शरद पवारांचे 5 खासदार फोडण्याचं टार्गेट। संजय राऊतांचा खळबळजनक दावा, तर महायुतीनं राऊतांना प्रवक्ता म्हणून नेमलंय। अमोल मिटकरींचा हल्लाबोल। मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचे खासदार राऊतांचे संकेत। मवियासोबत लढण्याची अजून चर्चा नाही, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत निराशेपोटी एकला चलोरेचं बोलत असावेत, वडेट्टीवारांचा टोला। राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प। लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। आणखी 2 दिवस धान्य पुरवठा रखडणार। अपघातातील जखमींवर वेळेत उपचारांसाठी नितीन गडकरींचा महत्त्वाचा निर्णय। लवकरच जखमींवर होणार कॅशलेस उपचार। लोकसभेत गडकरींची घोषणा। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मुंबई, जालना, धाराशिवमध्ये रास्ता रोको। आरपीआय आणि आंबेडकरी संघटनांकडून आंदोलनाची हाक। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुष्पा 2 सिनेमाच्या शोवेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई। पंतप्रधान मोदींकडून प्रयागराज परिसराची पाहणी। मोदींच्या हस्ते 6670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।